व्हीआयपी, ते सुद्धा महाराष्ट्राचे व्हीआयपी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या बाबतीत सुद्धा VSRली असंच हलगर्जीपणा, नाहीतर मुद्दामून काय अशा गोष्टी केल्या असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. हे विमान आहे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावलला गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान व्हीआयपीला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललो, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का, आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमची आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतः होते, त्याच्यामध्ये काही इतर अधिकारी होते. याच्यामध्ये झालं असं, बहारेनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे, लेह जेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं. बहारेनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं. रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्राने तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं. इराणच्या देशाने म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये तुम्हाला माहितीये की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकनी सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असा एक प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दलची माहिती ही DGCAने काय प्रसिद्ध केली आहे का? एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत स्पष्टपणे सांगू शकतात. पण जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहे. परत ते विमान बहारेनला आणलं गेलं आणि बहारेनला आल्यानंतर सगळ्या परमिशन तिथे घेतल्या आणि मग झुरिकला तिथे गेलं. म्हणून आम्ही सांगतो VSR या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवू नका.